जे जे टाईमपास लवर आहेत ना, आज त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते. मला खूप लोकांनी सांगितलं की फ्राय नूडल्सची एक मेकिंग बनव आणि आज तीच रेसिपी घेऊन आलो आहे. काय झालेलं, आज मी सूप ऑर्डर केलेलं बाहेरून. मला सूप प्यायची इच्छा होती आणि मला त्यांनी जो टाईमपास दिला ना, तो एकदम हार्डली नूडल्स असतं, हार्ड नूडल्स, शेवेपेक्षा टाईट, खूप कडक, ते दाताला लागतात वगैरे, ती वाली दिलेली. तर मी विचार केला आपल्याकडे नूडल्स आहेत, आपण बनवू शकतो. तुम्ही मॅगी असेल तर मॅगीसोबत पण करू शकता. एका टोपशीमध्ये तेल आणि पाणी ॲड करतो थोडंसं. तेल याच्यासाठी की ते सुट्टे होण्यासाठी नूडल्स, आणि पाण्यामध्ये आपल्याला ते पूर्ण बॉईल करून घ्यायचं. एक बॉईल इसपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडं 2 ते 3 मिनटं बघा, मिक्स करून घ्या. नूडल्स शिजले असतील आपले, ते आपल्याला आता काढून घ्यायचं आहेत एका जालीदार भांड्यामध्ये. म्हणजे एवढ्या ठीक आहे, पाणी पूर्ण बाहेर काढायचं आहे. ही मेकिंग आहे ना, एकदम इझी प्रोसेस आहे आणि तुम्हाला काही वेळ नाही लागणार करायला. पण जेव्हा खायला मजेदार लागतं ना, आय हाय, मजा येईल. तुम्ही कोणत्याही नूडल्स यूज करू शकता, मैद्याचे किंवा जे दुसरे आता आटावाले येतात ते पण तुम्ही ट्राय करू शकता. पूर्ण नूडल्सला ड्राय करून घ्या. याच्यामध्ये आपल्याला 1.5 चम्मच मक्याचं पीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून ते कोट करून घ्यायचं आहे, कारण का ते क्रिस्पी बनायला पाहिजेत. आता आपल्याला याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. तर मी इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे. तो तेलामध्ये ॲड केल्यानंतर ते सडनली वरती येतं आणि वरती आल्यानंतर थोडंसं तेल बाहेर येऊ शकतं. तर केअरफुली करा, थोडा तेल कमी ठेवा आणि मग फ्राय करा. नंतर ते लगेच सडनली खाली पण जातं. सो ते आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं, लो मिडियम फ्लेमवरती. जास्ती पण करपू नका. थोडेसे ब्राउनिश मजेदार लागतात खायला, मला तरी पर्सनली. सो अशा प्रकारे करून घ्या, मग सर्व करा शेजवान चटणीसोबत किंवा सूपसोबत. आणि जे जे ना सूपमध्ये जास्ती फ्राय नूडल्स खातात किंवा शेजवान चटणीमध्ये खातात ना, हाय हाय, ते माझ्या टीमचे आहेत. जे जे खातात त्यांनी कमेंट करून सांगा की मला खूप सारं आवडतं, कारण का मला सूप पिण्यापेक्षा खायला आवडतं, म्हणजे असं खूप सारा फ्राय नूडल्स टाकून. सो